नमस्कार, मी सुनील साळवी. दैनिक सागरच्या सागर वेव या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 21 डिसेंबरला चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे आणि त्यानंतर नवीन बॉडी अस्तित्वात येणार आहे. या नवीन बॉडीकडून, नगराध्यक्षांकडून जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. मी आज आलो आहे चिपळूणच्या नारायण तलावावर आणि या ठिकाणी वॉकिंगसाठी काही लोक आलेले आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. तर चला, नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, आपला परिचय सांगा आणि नवीन बॉडीकडून आपल्या काय अपेक्षा आहेत, नूतन नगराध्यक्षांकडून काय अपेक्षा आहेत, थोडक्यात सांगा. नमस्कार, मी पुरोहित. एक खरोखरच एक सांस्कृतिक केंद्र आहे चिपळूणमध्ये. पण खूप हे आहे, त्यांना वाव आहे म्हणजे नक्की करायला. जसं हे नारायण तलाव केलं आहे ना, तसे अनेक तलाव आहे. पवन तलाव आहे म्हणा, क्रीडा खेळ आहे. तर त्यांनी खूप भाजी मंडई म्हणा किंवा इतर हे सगळ्या ह्या आहेत, म्हणजे काही सुविधा आहेत ते व्यवस्थित राखल्या तरी पाहिजेत. आहेत त्या सुधारणा तर होतीलच, व्हायलाच पाहिजे. पण जे काय आहे ना ते व्यवस्थित सांस्कृतिक केंद्र म्हणून पुढे रखण्याला आलं पाहिजे. एक ज्येष्ठ नागरिक म्हणून अजून आपल्याला काय अपेक्षा वाटतं? अपेक्षा काही सगळ्यांनी आपलं म्हणूनच काम करायला पाहिजे. कोण नगरसेवक, नगराध्यक्ष असतील त्यांनी या नागरिकांसाठी सगळं करायला हवं असं मला वाटतं. या ठिकाणी 2 तरुण आहेत, तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. मला सांग, चिपळूणमधला तू आहेस रहिवासी, तर चिपळूणच्या नवीन बॉडीकडून जे नगराध्यक्ष येतील, नवीन नगरसेवक निवडून येतील, त्यांच्याकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत? जगन अपेक्षा म्हणजे जे तरुणाचं जे आहे, जिम म्हणा किंवा वैयक्तिक क्रीडा स्पर्धा त्यांना प्रोत्साहन देणं. हे आता रस्ते अपघात वगैरे होत आहे. चिपळूणचा जो ब्रिज आहे बादुशेक बसून त्याचं जे काम रखडले हे तिने लवकरात लवकर पूर्ण करावं, आणि जेणेकरून चिपळूणमध्ये येणारे कोकणसाठी पर्यटक आहे त्यांना उत्स्फूर्त म्हणजे असं प्रतिसाद मिळाला पाहिजे. चिपळूणचा विकास करणं एकंदरीत हाच समजून. तुझं नाव कसं? माझं विशाल लंबारी. या तरुणाने असं सांगितलं की पर्यटनातून विकास झाला पाहिजे, पण जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सुद्धा लवकरात लवकर मार्गी लागावेत. मित्रा, तुझं नाव सांग आणि तुझ्या काय अपेक्षा आहेत ते सांग. माझं नाव दीपेश किंजळकर, राहणार पाड. माझी हीच अपेक्षा आहे की जसं की नोकरी धंद्याचा पण एक तरुणांचा एक जो प्रश्न आहे तो सुद्धा वेगवेगळ्या मार्गातून किंवा वेगवेगळ्या इतर काही गोष्टीतून तो बेरोजगारीचा प्रश्न दूर केला पाहिजे. त्याचा प्रश्न सुद्धा दूर केला पाहिजे. त्याच्यामुळे संधी मिळेल त्यांना. आणि जशी आता बरीचशी तरुण पिढी बघायला गेलो आपण तर बिझनेसमध्ये घुसते. असं नाही की सगळ्यांनीच बिझनेस केला पाहिजे, काही नोकरी सुद्धा केली पाहिजे. नोकरी करणं काय हे नव्हे की कमीपणा मानला नाही पाहिजे, त्यामध्ये सुद्धा त्याच्यातून सुद्धा आपलं घर चालतं. एवढंच. पण आपण तरुण आहात, तर तुम्हाला राजकारणात पडावं असं वाटतं का भविष्यात कधी? एकंदरीत आताची परिस्थिती बघता हे राजकारणामध्ये तर तरुणांनी पडूच नाही, कारण जे या पक्षातून त्या पक्षामध्ये जाते. त्याच्यामुळं राजकारणामध्ये या तरुणांनी तरी पडू नये. आपलं कामधंदा, फॅमिली यांच्यासोबत टाइम स्पेंड करावा, एवढंच आम्हाला. तुला काय म्हणायचं आहे? तुझं मत वेगळं आहे वाटतं. पडलं तर पाहिजे, असं नाही की आपण जर पुढे आलो तर आपल्यासोबतचे जे आपल्या विचाराचे असतील, आपल्या विचाराचे जी लोक असतील त्यांना सुद्धा आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि जशी तरुण पिढी डेव्हलप होते तसं प्रत्येकाचा एक वेगवेगळा विचार असतो की आपलं चिपळूण शहर किंवा जो काही आपला प्रभाग आहे तो प्रभाग अशा प्रकारचा आपण डेव्हलप केला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकानं थोडंफार काय म्हणून आपण राजकारणामध्ये येणं गरजेचं आहे. काही तरुणांना वाटतं राजकारणात यावं, काही तरुणांना वाटतं की राजकारणात येऊ नये, अशी वेगळी मतं आहेत. आपण आणखीन काही लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. या ठिकाणी आठवले साहेब आहेत, दूरसंचारमध्ये ते सेवेत होते, ते सेवानिवृत्त झालेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आठवले साहेब, या शहराचे एक नागरिक म्हणून नवीन बॉडी असतो देणार आहे, तर एक नागरिक म्हणून अपेक्षा काय आहेत नवीन बॉडीकडून, नवीन नगराध्यक्षांकडून? पंचवार्षिक प्लॅन तयार करावा आणि प्रत्येक वर्षाच्या एक टप्प्यावर त्याचं कम्प्लिशन किंवा 5 वर्षात मग काय काय करणार, या वर्षात हे पूर्ण केलं, या वर्षात हे पूर्ण केलं, असं 5 वर्षानंतर या 5 वर्षात हे पूर्ण केलंय, असं प्रत्येक वर्षाचा प्लॅन, म्हणजे जसं प्रत्येकाचा एक आपण प्लॅन तयार करतो, एस्टिमेट तयार करतो, प्लॅन करतो, त्याप्रमाणे तयार करा. आणि दुसरी गोष्ट, चिपळूणसारख्या ठिकाणी पाण्याचं एटीए की जे बऱ्याच ठिकाणी अस्तित्वात आहे. मी आता कारवारला मध्ये बदली झाली जी जिथे होतो तिथे 5-6 ठिकाणी 1 रुपयाचा कॉईन टाकलं की 1 लिटरवर पाणी नाही. चिपळूणसारख्या ठिकाणी जर असं उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यात एटीएम आलं तर ते अधिक फायदेशीर ठरेल. आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर जो आज बाहेर होतो तो कदाचित कमी होईल. ते आता शहरातल्या कामांसंदर्भात काय सुचवाल? की नवीन कामं तुम्हाला अशी काय याची वाटतात बाहेर उभी किरता?
कामांच्या संदर्भात काय पहिले म्हणजे रस्ते सुधारा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जोपर्यंत रस्ते सुधारत नाही तोपर्यंत आपला डेव्हलपमेंट हा विषय तेवढा फास्ट कधीच होणार नाही. आणि किमान 5 वर्ष टिकण्याचे रस्ते तरी या बॉडीने द्यावे एवढी किमान अपेक्षा आहे. जे कोणी नवीन नगराध्यक्ष येणार आहेत तर त्यांना आठवले साहेबांनी एक 3 महत्त्वाचे विषय सुचवले आहेत. ATM पाण्याचं असावं, रस्ते सुधारणा करावी आणि 5 वर्षाचा प्लॅन तयार करावा आणि प्रत्येक वर्षी झालेल्या कामांची यादी किंवा झालेली कामं ही जनतेसमोर मांडावी. राजस्थानमधले एक नागरिक आहेत जे चिपळूणमध्ये स्थायी झालेले आहेत आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. येणाऱ्या बॉडीकडून त्यांची अपेक्षा आपण जाणून घेणार आहोत. आपला परिचय सांगा आणि नवीन बॉडीकडून किंवा नवीन नगराध्यक्षांकडून आपल्या अपेक्षा काय ते थोडक्यात सांगा. सर, माझं नाव समीर आहे. मी राजस्थानमधलं आहे आणि इथे बिल्डिंग यांचं कंटेस्टन्स कामं करतो. आणि पण मला असं भरपूर असं चांगलं वाटतं इथे आलं तर असं हे आपलं फिरायला, इथे व्यायाम करायला आणि पुढे याच्यापेक्षा चांगलं झालं तर बरं आहे. एक दादा या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणार आहोत. आपला परिचय सांगा आणि नवीन सत्ताधाऱ्यांकडून आपल्या काय अपेक्षा आहेत ते थोडक्यात सांगा. हे बघा, आपल्या सत्ताधाऱ्याकडून हे सुधारणा गार्डनचं हे मला येतात. त्यापेक्षा आपण चांगलं केलं ते माणसं बरीच येते आणि त्यांना पण चांगलं वाटेल एक प्रमाणे. त्यासाठी आपण सुधारणा केलं ते लोक पण आपलं भरपूर पब्लिक येईल. त्यासाठी आपण याला सुधारणा केले पाहिजे असं नगरपालिकेला अवश्य केलं पाहिजे. पण आपण विकासाच्या बाबतीत किंवा विकास कामं कोणती नगरपालिकेने जास्तीत जास्त केली पाहिजे त्या संदर्भात काय सांगा. विकास म्हणजे लोकांना कामं देण्यासारखं काय केलं ते बरं आहे ना. जो माणसं इथे बसली त्यांना काय ध्येय नाही आहे, कामं नाही आहे, काहीतरी कामं दुलेल ते त्यावर ते काहीतरी गोष्ट केली पाहिजे लोकांनी की आम्ही लोकांना पब्लिकला काम देतो. त्यासाठी आपण काहीतरी उदाहरणं केले पाहिजे त्याला. आपण कोणत्या भागामध्ये राहता आम्ही चिपळूण भागामध्ये आणि कोणत्या वॉर्डात राहता. वोट 8मध्ये मतदान केलं होतं. मी 8मध्ये मतदान केलं होतं. आमचं बादुशाचं मतदान 8 क्रमांकाला होतं. या ठिकाणी एक ताई आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ताई, आपला परिचय द्या आणि नवीन नगराध्यक्षांकडून, नवीन बॉडीकडून, सत्ताधाऱ्यांकडून आपल्या काय अपेक्षा असणार आहे आम्हाला थोडक्यात सांगा. रस्ते चांगले हवे. माझं नाव शेतजमी वेपारे. रस्ते चांगले हवे ना. त्यांना सांगितले जातात केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे, मग ते नको बोला. बाकी जे अपेक्षा द्यायचा बहुतेक रहिवाशांची, मतदारांची अपेक्षा एकच आहे की रस्ते तुम्ही चांगले करा. धन्यवाद ताई. एक ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. साहेब, आपला परिचय सांगा आणि नवीन नगराध्यक्षांकडून, नवीन सत्ताधाऱ्यांकडून आपली काय अपेक्षा आहे आम्हाला थोडक्यात सांगा. माझं नाव इस्माईल चौगले आणि बहादूरशेखला राहता. तर आता नवीन अध्यक्षाची आमची अपेक्षा आहे की तिथं गटारचा हे मोठा प्रॉब्लेम आहे. गटारचं पाणी येण्याचे ब्लॉक होतात नेहमी. म्हणजे आठवड्यातून किंवा 15 दिवसानंतर गटारचं पाणी साफ करण्यासाठी ते 1000-2000 रुपये खर्च करून त्यांना माणसाला अनुषंगाने ते त्रासदायक कर. आता आम्ही याच्याकडून अपेक्षित आहे की हे गटारचा आमचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आम्ही आमची पॅन्डल स्कूल आहे तिथे एक बस स्टॉप करायला AC तर्फा, म्हणजे काय माणसाला येणार जाण्यातरी त्याची सोडत फायदा आहे. ते आम्ही ह्याच्याकडून अपेक्षित आहे. धन्यवाद. मी आता आहे चिपळूण नगरपालिकेच्या कार्यालयाच्या बाहेर आणि ही बिल्डिंग किंवा ही इमारत ही बाजारपेठेला लागूनच आहे, अगदी रस्त्याच्या कडेलाच आहे. आपण जी पाहतात ती चिपळूण नगरपालिकेची बिल्डिंग काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली होती आणि चिपळूण नगरपालिकेला आता 150 वर्ष पूर्ण होत आहे. मात्र 21 तारखेला निकाल लागल्यानंतर ह्या इमारतीमध्ये जी काउन्सिल भरेल या नवीन सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था काय असेल हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचं कारण असं आहे की ही नगरपालिका अक्षरशः डळमळ झालेली आहे, कमकुवत झालेली आहे आणि बांधकाम इतकं खचू लागलेलं आहे की काही स्लॅबचे तुकडे देखील पडत आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना या नवीन नगरपालिकेमध्ये बसवलं जाणार की अन्य कोणत्या इमारतीमध्ये बसवलं जाणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. नाव जीवन लेपाय जे अपेक्षा एवढीच आहे. काय शहराची परिस्थिती बेकार आहे. काय पार्किंग नाही, रस्ते मोठे नाही. शहराची चांगली सुधारणा व्हावी. काय बरेच वर्षे शहराची एक नंबरचा शहर उभून जाते त्यामध्ये एक नंबरचं होतं. पण त्याच्यात फार बघत झाली आहे. पार्किंग नाही, कुठं काय झाड्या लावून जागा नाही.
याला तर रस्ते कमी बघायला लागले ते जे पाहिजे बुजवता पण लोकांना रोजगार भेटावं. मला असं वाटतं येणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी या नागरिकांच्या अपेक्षा ज्या आहेत त्यांनी जे प्रश्न मांडलेले आहेत त्याची दखल घ्यावी आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करावी. धन्यवाद.